Hello guys, my new vlog. Please to channel my Sakrapara. Sacrifice. रोम रोम भाइयों सिस्टम पार देंगे. निघालो बघा मित्रांनो आज सुट्टीचे फिरायला आणि कशाचं काय राव निघालो आणि तोपर्यंत दुष्काळ 13 महिना चेन पडली गाडी. अब तू गया बेटा, अब तू गया देख. आम्ही निघालो पुढं. हे बघा हिरवळ दिसते का सगळी हिरवळ कसं आहे. हे बघा नारळाची झाड आणि जिथं नारळाची झाड तिथं गोवा. हे बघा चाललो मडगावला. मित्रांनो हे बघा किती छान रस्ते आहेत गोव्यातले. किती छान वाटतंय ना परिसर. हे बघा आम्ही होतो आता ब्रिजवरून असा नजारा छान दिसत होता. कसं आहे मित्रांनो मला जास्त काय सांगायचं नाही, फक्त मला एकच म्हणायचंय की जिथं यायची माणसं स्वप्न बघतात तिथं मी रोज फिरतो. जाऊ द्या कोणी वाईट नका वाटून घेऊ. आणि हे बघा काय शपथ किती छान आहे ना. ब्रिजच्या खाली पाणी किती छान होतं. आणि हे बघा कोण आहे ही जलपरी करोडपरी तेच समजा मला. पोचलो बघा मग आता अशा पद्धतीनं मडगाव मध्ये पोचलो. आणि आज होळी होती आणि होळीमुळे तका तिकडे समोर दिसते पोरं बघा कशी काय रंग लावायचं चाललंय. बेकार खेळायची रंग. त्याच्यानंतर चाललो पुढे निघालो की रंग दिसलं. सगळी रोडनी केळण ही तीन दिसायला लागलं. लय भारी वाटायला लागलं उन्हात अनाचं. नुसता नजारा छान छान दिसायला लागला. ही बघा वरन बस चालली आहे. बघून घ्या मग आता ही घ्या मडगाव सिटी. रोम रोम भाइयों सिस्टम पार देंगे. ही बघा गोव्याच्या बस. आता तुम्ही म्हणताल प्रायव्हेट बस. ही प्रायव्हेट बस नाहीत, ह्या इथल्या मंडळाच्या बस आहेत त्यांच्या. आणि आता ही काय मित्रांनो बघितलं का. अयो नजारा कसा काय दिसतोय. आणि ही बघा जिमनी कशी काय गेली ती गाडी. त्याच्यानंतर इथं बघा आलो आम्ही कोल्ड कॉफी घ्यायला. आणि बघा गर्दी किती. एक नंबर कोल्ड कॉफी भेटते इथं मडगाव मध्ये. म्हणून आम्ही मग कॉफी घेतल्या. हे बघा कॉफी कशी काय दिसते. ही कसं काय नजारा समोरचा मस्त मध्ये थंड झालो बघा उन्हात थंड झालो की पिलो मस्त मध्ये कसं काय दिसतंय. या प्यायला पेलो कॉफी आणि कशीच काय का पाठीमागनं आला आणि कलर टाकला अंगावर. कशाचं काय मग हक्का भरावला मला. नुसता सुक्का कलर येऊन मागणं टाकला. काय कसा दिसतोय नाही का. अख्खा कलर तोंडावर टोपीवर अख्ख्या कपड्यावर. काय मग निघालो परत पुढं. आता जावं म्हणलं रूमवर मस्त मध्ये आणि जरा फ्रेश व्हावं. निघालो बघा रूमकडं. ही बघा आमच्या रूमकडचा परिसर कसं काय दिसतात. घरं वगैरे छान आहेत ना. अशी नारळाची झाडं वगैरे म्हणजे आमच्या एरियात ऑक्सिजन खूप घेता येतोय आम्हाला. आणि मग आलो रूमकडे. आता आपण जाऊ डायरेक्ट वरती रूममध्ये. ही कसं काय मानव दिसते ते सगळे रंगलेली. हे कसं काय दिसतंय. आलो बघा रूमपाशी. तोपर्यंत पोरांनी दार वाजवलं. तर ह्या आमच्या पट्ट्याने उघडलं दार. आणि हो काही समोरचं बेड दिसतोय. इथं झोपतो बघा मी. गरिबी लय वाईट हो. मग आता कलरने ती भरलेलो आम्ही सगळी. मग आता प्लॅन केला. मी म्हणलं चला बीचवर जायचं का. सगळी चला जाऊया. मग काय चलो निघालो मग बीचकडं. हे बघा कसं दिसतोय मी अख्खा कलरने भरलेलो. कसं आहे. आता म्हणलं डायरेक्ट जाऊन उडी मारायची बीचमध्ये. जरा आनंद घ्यायचा म्हणलं. ही बघा आला बीच. कसं काय दिसतंय वातावरण. लय हो मज्जा गोव्यात. आलो सगळे बीचवर. मग काय म्हणले चला एकदा व्हिडिओ घेऊया. धुवायच्या आधी एकदा तोंड आपण एकमेकाला दाखवूया म्हणलं. ही बघा नजारा कसं आहे. सगळी होळी साजरी करत होती. मग काय सुट्टी वय आता. मग पहिलं कपडे बिपडे काढायला लागलो आणि मस्त मध्ये आता म्हणलं तुम्हाला बीच दाखवून डायरेक्ट आतमध्ये जायचं पाण्यात. मग आता काय थांबतो मग आता इथंच आणि घेतो आता आनंद जरा बीचचा. भेटू आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण. जमतंय नाही जमतंय भावाला फॉलो करा.